आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक छोटी विनंती करेन. जर तुमचे आई-वडील किंवा घरातील कोणतेही प्रिय तुमच्यासोबत असेल, तर आजच त्यांना एकदा प्रेमाने मिठी मारा. त्यांच्याशी 2 शब्द बोला, कारण आयुष्यात काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर पुन्हा कधीच मिळत नाहीत. आज 20 जुलै. माझ्यासाठी हा दिवस कॅलेंडरवरील एक साधा दिवस नाही. आजपासून बरोबर 8 वर्षापूर्वी 20 जुलै 2018 रोजी माझे पप्पा आम्हाला कायमचे सोडून गेले. आज 8 वर्ष झाली. लोक म्हणतात वेळ प्रत्येक जखम भरून काढतो. पण खरंच का? माझ्या मते वेळ जखम भरत नाही. तो फक्त त्या वेदनेसोबत जगायला शिकवतो. आजही कधी अचानक त्यांची आठवण आली की डोळे नकळत पाणावतात. आजही एखादा निर्णय घ्यायचा असला की मनात पहिला विचार येतो, पप्पा असते तर त्यांनी काय सांगितलं असतं? 20 जुलै 2018 तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. त्या दिवसानंतर आयुष्य पूर्वीसारखं राहिलंच नाही. घर तेच होतं, लोक तेच होते, भिंती त्याच होत्या. पण घरातील एक आधार कायमचा निघून गेला होता. मम्मीच्या डोळ्यातलं दुःख, घरातली शांतता आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी त्यांची उणीव हे शब्दात सांगणं आजही कठीण आहे. लहानपणी आम्ही फक्त पप्पांकडे आमच्या प्रत्येक हट्टासाठी बघत असायचो. मोठं झाल्यावर समजतं की त्यांना आपल्या प्रत्येक स्वप्नासाठी स्वतःची कितीतरी स्वप्न बाजूला ठेवली होती. आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं, आपण आनंदात राहावं, आपल्याला कधी कोणती कमी पडू नये यासाठी हे आयुष्यभर झटत असतात. पण आपण अनेकदा त्यांच्यावरच राग काढतो, त्यांच्याशी वाद घालतो आणि मनातलं प्रेम व्यक्त करायचं राहून जातं. आज मी पप्पांसाठी तर्पण करत आहे. काही लोकांसाठी हा फक्त एक धार्मिक विधी असेल, पण माझ्यासाठी हा माझ्या पप्पांना भेटण्याचा एक प्रयत्न आहे. त्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे की आम्ही ठीक आहोत. तुम्ही दिलेले संस्कार आजही आमच्या सोबत आहेत आणि आम्ही तुम्हाला रोज आठवतो. तुमची रोज आठवण येते. तर्पण म्हणजे फक्त पाणी अर्पण करणं नाही. तर्पण म्हणजे कृतज्ञता. तर्पण म्हणजे प्रेम आणि तर्पण म्हणजे आठवणींना प्रणाम. आपल्या सनातन धर्मामध्ये असे मानले जाते की आपले पूर्वज हे आपल्या कुटुंबाचे रक्षणकर्ते असतात. त्यांच्या स्मरणार्थ केलेले तर्पण, त्यांच्या आत्म्याला श्रद्धेने दिलेले अर्पण केलेले जल. या विधीमध्ये काळे तीळ, पाणी, जव, अ, अष्टगंध अशा विशेष गोष्टींना महत्व आहे. पण या सगळ्यांपेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? मनातील श्रद्धा. जर मनापासून प्रार्थना असेल तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. आज आज 8 वर्षांनी तुमची जागा कोणी घेऊ शकलं नाही. आम्ही हसतो, काम करतो, प्रवास करतो, व्हिडिओ बनवतो, पण प्रत्येक आनंदाच्या क्षणी तुमची आठवण नक्की येते. जर आज तुम्ही असता, तर कदाचित माझा हा YouTube चॅनल पाहून तुम्हाला सर्वात जास्त आनंद तुम्हालाच झाला असता. कदाचित तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ अभिमानाने इतरांना दाखवला असता आणि म्हणाला असता की ही माझी मुलगी आहे. हा विचार मनात आला की डोळे भरून येतात. हा व्हिडिओ पाहणाऱ्याला प्रत्येकालाच मी सांगू इच्छिते की आई वडिलांवर प्रेम असेल तर ते आजच व्यक्त करा. त्यांच्या सोबत वेळ घालवा. त्यांच्या फोनला उत्तर द्या. त्यांना नंतर बोलू असं वारंवार म्हणू नका. कारण एक दिवस फोन करण्यासाठी नंबर असेल, पण समोरून आवाज येणार नाही. फोटो असतील पण आठवणी असतील, पण त्या व्यक्तीला मिठी मारता येणार नाही. माझा भाऊ आज आमच्या पप्पांच्या स्मरणार्थ तर्पण विधी करत आहे. प्रत्येक मंत्र, प्रत्येक अर्घ्य आणि प्रत्येक प्रार्थनेत त्यांच्याविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता सामावलेली आहे. काळ पुढे सरकतो, वर्ष बदलतात, पण आई-वडिलांची जागा कधीच भरून निघत नाही. त्यांनी दिलेले संस्कार, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे निस्वार्थ प्रेम आयुष्यभर आपल्या सोबत राहते. माझे वडील हे कठोर, कणखर, पण तेवढेच स्वभावाने प्रेमळ होते. त्यांनी दिलेली शिकवण आज आम्ही त्यांच्या मागे ही जपण्याचा प्रयत्न करतो. मी योगेश गंगाराम बटावळे कश्यप गोत्रात उत्पन्न झालेलो माझ्या सर्व पूर्वजांना तिलांजली अर्पण करत आहे. मी योगेश गंगाराम बटावळे माझे वडील कैलासवासी गंगाराम तुकाराम बटावळे यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे. तस्मै स्वाहा. मी योगेश गंगाराम बटावळे माझे आजोबा कैलासवासी तुकाराम बटावळे यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे. तस्मै श्रद्धा. लहान वयात जेव्हा वडिलांचं छत्र डोक्यावरून निघून जातं, तेव्हा आयुष्य एका क्षणात बदलून जातं. ज्या वयात मुलांनी फक्त स्वप्न पाहायची असतात, शिक्षण घ्यायचं असतं आणि मी योगेश आयुष्याचा आनंद गंगाराम घ्यायचा बटावळे असतो,
त्या माझी वयात आजी अचानक जबाबदाऱ्यांचं ओझं कैलासवासी खांद्यावर द्रौपदी येतं. तुकाराम बटावे वडिलांचा हात डोक्यावर तिच्या असणं म्हणजेच फक्त मुक्तीसाठी आधार नसतो, आणि तर तो तृप्तीसाठी आत्मविश्वास असतो. तिलांजली अर्पण करत आहे. सुरक्षिततेची भावना असते. तो हात हरवल्यानंतर असे प्रत्येक निर्णय स्वतः सावधान घ्यावा लागतो. प्रत्येक संकटाला स्वतः सामोरं जावं लागतं आणि प्रत्येक वेदना मनातच योगेश दडवून गंगाराम पुढे बटावे चालत राहावं लागतं. माझे काका आम्ही कैलासवासी अगदी लहान वयातच ही जबाबदारी रमेश तुकाराम स्वीकारली. बटावे कुटुंबासाठी तिच्या खंबीरपणे उभं राहणं, मुक्तीसाठी आणि आईची साथ देणं तृप्तीसाठी आणि पप्पांनी जलांजली दिलेल्या अर्पण करत आहे. संस्कारांना जपत प्रत्येक कर्तव्य पार असे पाडणं, सावधान हे आम्ही कधीच टाळलं नाही. योगेश आज गंगाराम आम्ही बटावे पप्पांच्या स्मरणार्थ माझे तर्पण विधी काका करतो. कैलासवासी त्यावेळेला जाणवतं दत्ताराम की तुकाराम मुलं बटावे कितीही मोठी तिच्या झाली तरी वडिलांची मुक्तीसाठी उणीव आणि कधीच भरून निघत नाही. तृप्तीसाठी पप्पा जलांजली शरीराने अर्पण आज करत आमच्यात आहे. नाही आहेत, तरी त्यांचे संस्कार, असे त्यांचं प्रेम आणि सावधान त्यांचे आशीर्वाद आजही आमच्या प्रत्येक पावलासोबत आहेत. आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक वर्षी हा तर्पण विधी फक्त एक धार्मिक परंपरा राहत नाही, तर ती पप्पांप्रती मी असलेलं योगेश प्रेम, गंगाराम आदर बटावे आणि कृतज्ञता व्यक्त माझे करण्याचा एक आजोबा पवित्र क्षण होतो. कैलासवासी लक्ष्मण जाधव तिच्या वडिलांबरोबरच आमचे जे काही पूर्वज आहेत, माझे तृप्तीसाठी काका, जलांजली अर्पण माझे करत आजी आहे. आजोबा, ह्या तसे सगळ्यांना सुद्धा आम्ही सावधान त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी यासाठी तर्पण विधी करताना त्यांच्याही नावाचा उल्लेख करतो, जेणेकरून त्यांचाही आत्म्यासाठी शांती लाभावी आणि त्यांनाही लाईटमध्ये जाण्यासाठी युनिव्हर्सकडे आम्ही प्रार्थना करतो. जलांजली अर्पण करत आहे. तसे सावधान पप्पांच्या फोटोची पूजा करताना, फुलं वाहताना, दिवा लावताना मनात एकच विचार येतो, काश आज तुम्ही आमच्यासोबत असता. तुमच्या फोटोतील हे हसू पाहिलं की अजूनही वाटतं की तुम्ही आता बोलाल, आमची चौकशी कराल आणि नेहमीप्रमाणे म्हणाल, सगळं ठीक आहे ना? पण नियतीने तो अधिकार आपल्याकडून खूप लवकर हिरावून घेतला. पप्पा, तुम्ही आम्हाला सोडून गेलात, पण तुमचे संस्कार, तुमचं प्रेम, तुमची माणुसकी आमच्या आयुष्यात कायमची कोरली गेली आहे. सुदीप तुपे दशपुत्रात उत्पन्न झालेली असून माझ्या सर्व पूर्वजांना तिलांजली अर्पण करत आहे. मी सौ योगिता सुदीप तुपे, माझे वडील श्री कैलासवासी गंगाराम तुकाराम बटावे यांना तिलांजली अर्पण करत आहे. मी सौ योगिता सुदीप तुपे, माझे काका श्री दत्ताराम तुकाराम बटावे यांना तिलांजली अर्पण करत आहे. मी सौ योगिता सुदीप तुपे, माझे काका रमेश तुकाराम बटावे यांना तिलांजली अर्पण करत आहे. मी सौ योगिता सुधीर तुपे, माझे आजोबा तुकाराम बटावे यांना तिलांजली अर्पण करत आहे. मी योगिता सुधीर तुपे, माझी आजी द्रौपदी तुकाराम बटावे यांना तिलांजली अर्पण करत आहे. मी योगिता सुधीर तुपे, माझे आजोबा लक्ष्मण जाधव यांना तिलांजली अर्पण करत आहे. मी योगिता सुधीर तुपे, माझी आजी सावित्री जाधव यांना तिलांजली अर्पण करत आहे. माझ्या सर्व पुत्रांना मी तिलांजली अर्पण करत आहे. आज तुमच्या फोटोची पूजा करताना मी कोणतीही मोठी मागणी करत नाही. फक्त एवढीच प्रार्थना करते की जिथे कुठे असाल तिथे आनंदात राहा. तुमची जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही. प्रत्येक आनंदाच्या क्षणी तुमची आठवण येते आणि प्रत्येक कठीण प्रसंगी तुमची उणीव अधिक जाणवते. आजही प्रत्येक यश तुम्हालाच अर्पण करावंसं वाटतं, कारण आमच्या आयुष्याचा पाया तुम्हीच घातलाय. तुम्ही दिसत नसाल, पण प्रत्येक प्रार्थनेत, प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत तुम्ही कायम आमच्यासोबत आहात. तुमच्या पवित्र स्मृतींना माझा मनापासून नमस्कार. ओम पित्रो देवतो भ्यो नमः. ओम शांती.